नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या। प्रेमाचं अमर प्रतीक म्हणून जगात ताजमहलचं नाव घेतलं जातं। शहाजहानने आपल्या लाडक्या पत्नीच्या म्हणजेच मुमताजच्या स्मरणार्थ हे अतुलनीय स्मारक निर्माण केलं। पण एखाद्या राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ निर्माण केलेली पहिली भव्य समाधी चंद्रपुरात अस्तित्व राखून आहे। राजा वीरशहाची समाधी म्हणून ती ओळखली जाते। 18व्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देत उभी आहे। चंद्रपुरावर 17व्या शतकात गोंड राजाचं राज्य होतं। राजे वीरशहा हे शासक होते आणि राणी हिराई व राजे वीरशहा यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं। राजे वीरशहा यांच्या मृत्यूनंतर राणी हिराई यांनी कारभार आपल्या हाती घेतला, पण राणी हिराई यांच्या हृदयात बसले होते ते राजे वीरशहा। वीरशहांचा मृत्यू राणी हिराईला असहनीय होता। एकीकडे राज्यकारभार आणि दुसरीकडे आपल्या पतीच्या आठवणींची व्याकुळता। अशा वेदनादायी मनस्थितीत राणी हिराईने आपल्या प्रिय पतीच्या स्मरणार्थ भव्य समाधी उभारण्याचा निर्णय घेतला। ताजमहल हे जगप्रसिद्ध आहे आणि आपल्याला ते माहिती आहे की ते एका राजाने राणीच्या आठवणीमध्ये बांधलेलं होतं। पण आमच्या चंद्रपुरात देखील एक अशी वास्तू आहे जी एका राणीने आपल्या राजाच्या आठवणीमध्ये बांधलेली आहे। आज आम्ही इथे येऊन राणी हिराई आणि गोंड राजाला इकडे या समाधीवर आम्ही फुल अर्पण केले आणि इकडे येऊन आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आमच्या चंद्रपुरात देखील अशी एक वास्तू आहे जी खूप प्रसिद्ध आहे। आज जिथं अचलेश्वर शिव मंदिर आहे त्याच परिसरात राजा वीरशहांची समाधी बांधण्यात आली। जगप्रसिद्ध ताजमहलची निर्मिती ही राजाने आपल्या राणीच्या स्मरणार्थ केली, तर इथे राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली आहे। आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जातो। प्रेमाचं प्रदर्शन केलं जातं। अशा तरुणाईला राणी हिराई आणि राजे वीरशहाच्या प्रेमाचं महत्त्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे। आज या समाधीला भेट देऊन अनेक विवाहित जोडपे सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देतात। पुरातत्व विभागासाठी ही समाधी दुर्लक्षित असली तर सच्चे प्रेमवीर मात्र या समाधीपासून प्रेरणा घेतात। इस तरह आज ताजमहल को सारी दुनिया जानती है और ताजमहल को प्रेम का प्रतीक माना जाता है। उसी तरह हमारे चंद्रपुर में भी प्रेम का प्रतीक है। रानी हिराई के प्रेम का प्रतीक उसके राजा के प्रति जो रानी हिराई का प्रेम था उसके याद में रानी हिराई ने अपने राजा के लिए एक स्मारक बनाया था और इसको हम चंद्रपुर का ताजमहल भी कह सकते हैं। हम अगर इतिहास के पन्ने पलट कर देखें तो हम इतिहास से बहुत कुछ सीख सकते हैं और जब हमारे चंद्रपुर में एक इतिहास मौजूद है तो हमें इस इतिहास को संरक्षण देना चाहिए। ज्यांना प्राचीन इतिहासाचा आणि स्थापत्य कलेचा अभ्यास करायचा आहे असे संशोधक इथं भेट द्यायला येतात। सध्या ही समाधी आणि हा परिसर तेवढा पुरताच मर्यादित झाला आहे। आजच्या प्रेमवीरांना अजरामर प्रेमाचं महत्त्व समजवण्याचा प्रयत्न मात्र इकोप्रो सारख्या संस्था धडपडीने करत आहे। चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक ठिकाण असलेलं गोंड राजांच्या समाधी स्थळ या ठिकाणी दरवर्षी इकोप्रो संस्थेच्या माध्यमाने विविध कॉलेजच्या माध्यमाने आम्ही सलाम राणी हिराई हा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। यामध्ये महत्त्वाचा उद्देश आहे की आज जगभरात हा 14 फरवरी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो आणि खरं तर क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता ह्या युवकांनी आपल्या इतिहासातील दाखल्यांचा उदाहरण घेत आपल्याला आपल्या नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता आपण अजरामर प्रेमांकडे बघितलं पाहिजे। तसंच गोंडवनातील राणी हिराई आणि पतीच्या मृत्यूनंतर या ठिकाणी समाधी स्थळावर एक वास्तू बांधत त्यानंतरचा राज्यकारभार तिने ज्या पद्धतीने केलेला आहे तिने आपल्या कार्यातून हे प्रेम व्यक्त केलेलं आहे। खरं तर अशाच पद्धतीचं इतिहासात डोकावून आपण खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे। यासाठीच दरवर्षी विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आणि हा संदेश देण्याचा प्रयत्न असतो की क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता आपल्या नात्यातील विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या कार्यातून कृतीतून व्यक्त करता आलं पाहिजे। शंखनाद न्यूज सिटी ब्यूरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।